नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझ्या डे ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो आज आहे संडे आणि मॉर्निंगचे सगळं रुटीन स्टार्ट झालेलं आहे। जनरली आज असं होतं की म्हणजे गेल्या 1 ते 2 महिने झालं माझं जे संडेचं रुटीन आहे ते सॅटर्डेलाच मोस्टली कंप्लीट होऊन जातो संध्याकाळच्या वेळेला। काय माहिती मला सॅटर्डेला संध्याकाळच्या वेळेला असं एक होऊन जातं ना की एकदा एखादं काम स्टार्ट केलं क्लिनिंगचं की मग मी पूर्णच करून घेते। एकदा फक्त हातभार लागायला एकदा हातभार लागलं ना की सगळेच ऑलमोस्ट कामं होऊन जातात। आधी असं रुटीन होतं की ऑलमोस्ट सगळीच कामं किंवा सगळे बाकी जे पण काही क्लिनिंग करायचे जी आठवडाभर पॉसिबल नाही होत ती संडेलाच व्हायची। आता थोडंसं रुटीन चेंज झालेलं आहे। हळूहळू सगळ्या गोष्टी जेवढ्या पण आम्ही हाईड करून ठेवलं तर गेल्या 2 वर्षापासून अन्वीपासून सो माझ्या जे मोस्टली जे खालचे ड्रॉवर्स आहेत ते नेहमी खालीच असतात, काहीच नसते। कारण त्याला प्रत्येक ड्रॉवरला लॉक सिस्टीम नसतो, काही ड्रॉवरला लॉक सिस्टीम आहे, तिथेच फक्त सामान ठेवलेलं, बाकी सगळं सामान एकतर बाहेर जे बॉक्स बनवले आहेत खिडकींना तिथे मी शिफ्ट करून ठेवते किंवा माझे जे पण काही पार्सल येतात कोलॅबरेशनचे ते पण मी तिथे शिफ्ट करून ठेवते किंवा ऑलमोस्ट जेवढं पण आमचं यूजचं सामान आहे ते वरच्या साईडला शेल्फमध्ये ॲडजस्ट केलेला असतो। आधी टी व्हीच्या खाली पण भरपूर गोष्टी राहायच्या ठेवलेल्या, काही आर्टिकल्स झाले, आपले काही डेकोरेटिव्ह आयटम्स झाले ते सगळं राहायचं। सोफ्याच्या कॉर्नरला पण भरपूर प्लॅन्ट्स वगैरे राहायचे, ते सगळे आम्ही गेल्या मागच्या 2 वर्षांमध्ये काढून घेतलं होतं। कारण अन्वी जशी चालायला लागली ते प्रत्येक गोष्टीला घेऊन उभी व्हायला स्टार्ट केलं होतं तिने। सो तेव्हापासून मी फिल्टर इवन घगरा पाण्याचं ते सगळं मी वर शिफ्ट केलेलं होतं ओट्यावर। सो हळूहळू त्या गोष्टी पुन्हा आपल्या जागेवर येत आहेत। सो कशाबद्दल बोलते ते समोर तुम्हाला लॉगमध्ये दिसेल। सो स्टे ट्यून। थोडं व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये डिस्कंटिन्यूशन येत आहे कारण बॅक टू बॅक एका दुसऱ्या कामांमध्ये आम्ही सतत बिझी राहतो। एकतर अजय असला तर मग संध्याकाळच्या वेळेला बिझी असतो किंवा मग अजयला पॉसिबल नसलं तर मग मीच चालली जाते। सो काही धावपळ सुरू आहे काही कामाबद्दल जे कंप्लीट करायचं आहे आम्हाला काही 1 ते 2 महिन्यांमध्ये। सो जे पण काही सुरू आहे ते लवकरात लवकर मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन। घेतला आज मी लवकरच, नाहीतर एवढा कंटाळा येतो एका लिमिट नंतर। कारण संडे असलं की एक माइंडमध्ये असताना सगळं रिलॅक्समध्ये। सो स्वयंपाक करून घेतलं, पोळ्या करते आधी, ऑलमोस्ट फरशी वगैरे पुसून काढली, फक्त आता घर झाडायचं आहे। त्याआधी इथल्या काही जे कुंड आहेत ते आम्हाला शिफ्ट करायचं आहे, सगळ्या खाली करायचं आहे इथून। आणि फक्त जेवढं कामाचं आहे फक्त तेवढंच ठेवणे, बाकी सगळं गावाकडे घेऊन जाणे एक्स्ट्राचे जे कुंड आहेत। आणि काही खूप जुने आहेत, जवळपास 5 वर्ष झाले तर ते उन्हात राहून सगळे खराब होऊन गेले, तर त्यांना पण डायरेक्ट थ्रो आउट करायचं। आणि मेन म्हणजे या साईडने खूप जास्त ऊन लागतं। सो बाकी जे पण काही इंडोरचे प्लॅन्ट्स आहे, मोस्टली इंडोरचेच प्लॅन्ट ठेवलेले आहेत आम्ही आता, कारण बाकी जे असतात ते सिजनेबल असल्यामुळे ते उन्हाळा आलं की मरतात। सो काही झाडं घरात शिफ्ट केलं, जसं इथे एक शिफ्ट केलं, त्यानंतर तिथे एक शिफ्ट करून घेतलं, एक छोटं पॉट आहे ते बाथरूममध्ये आहे, आणि बाकी इथं बाल्कनीत आहेत। सो असे घरात झाडं शिफ्ट करून घेतात। वेलकम बॅक टू माय चॅनल। सो वाजले संध्याकाळच्या 7 आणि पूर्ण दिवस आज ॲक्च्युली कामामध्येच गेला। भरपूर कपडे धुवून काढले होते, पेंडिंग होते ॲक्च्युली, आणि ड्राय क्लीनला जे कपडे घातले होते ते पण झाले। ॲक्च्युली अजयचा जो लग्नाचा ड्रेस आहे तोच खराब झालेला होता,
म्हणजे त्याच्यात डाग झालेले होते कशाचे तरी, आणि ते घरी वॉश केलं तर निघालेच नसतं. सो हा फक्त कोट घातलेला होता मी ड्राय क्लीनिंगसाठी, आणि हा कुर्ता घातलेला होता जो त्यांनी रिसेप्शनमध्ये वेअर केला होता. सो हे 2 करून आणले ड्राय क्लीन करून. आता माझे बाकी आहेत अजूनही द्यायचे. बाकी जेवढे पण घरी वॉश करता येईल तेवढे मी वॉश करून घेतलेले आहेत. बाकी सगळे काढून ठेवले आहेत ड्राय क्लीनसाठी. बघू आता कसं थोडंसं डार्क कलरचं फाल असलं किंवा बॉर्डर असली ना की ती, आणि 2 कलरमध्ये जर साडी असलं तर थोडंसं मला भीती वाटते, कारण एक साडी ऑलरेडी माझी खराब झालेली आहे. सो आज पूर्ण दिवस कामामध्येच गेला. थोडंसं बॅक टू बॅक काही वर्क सुरू आहे, जे जसं जसं समोर लॉग येईल तुम्हाला कळेलच की कुठल्या गोष्टीवर सगळी धावपळ सुरू आहे. सो आत्ता येताना घेऊन आलो आम्ही मटण. सो आज मटण करते आम्ही, आणि खेळते खाली ॲक्च्युली. काय काम होतं सो ते कंप्लीट केलं. त्यानंतर भरपूर दिवसापासून मला क्रेविंग्स येते की मला ज्यूस पाहिजे. मला माहिती नाही, आजकाल उन्हाळा आला की काहीतरी लिक्विड जास्त प्यायची इच्छा होते. सो त्या दिवशी पण इच्छा झाली मला दुपारला एकदम झोपून उठल्यानंतर. तो ज्यूस एवढं शोधलं आम्ही नागपूरला, पण कुठेच जे बाहेरचे असतात सेंटर ते कुठेच मिळाले नाही. फायनली IT पार्कला जावं लागलं. तिथे गेल्यानंतर ज्यूसचं सेंटर मिळाले, आणि एक आलू पराठा पण ऑर्डर केलं होतं. पण मला IT पार्कला की ज्यांच्याकडे लायसन्स नाही, ज्या शॉपवाल्यांकडे लायसन्स नाही आहे त्यांना तिथे नाही लावतात. सो पोलिसांची गाडी आल्यानंतर ते पडून जातात. सो एक तर ऑर्डर केलेलं होतं आलू पराठा, आणि मग वेळेवर ते काही खाता आलं नाही, आणि ज्यांना खायचं ते खाल्लं त्यांनी. पण एक असताना जर एखादी गोष्ट खूप दिवसानंतर खाल्लं तर ती शांतपणाने किंवा व्यवस्थित बसून खाल्लं तर त्याचा आनंद येतो. सो म्हणून मग मी पार्सल घेऊन आली घरी. सो पार्सल घेऊन डायरेक्ट मटन सेंटरला गेलो. तिथून घरी येईपर्यंत पुन्हा ते सगळं थंड होऊन गेलेलं आहे. पण आता काय करणार, आणलं आहे तर ते मला संपवावं लागेल, कारण अजय खाणार नाही कारण मटन असल्यामुळे. सो एका साईडला ठेवलेला आहे. भात ऑलरेडी आहे सकाळचं भरपूर, कारण संडे असल्यामुळे 1 टाईमच आमचं जनरली जेवण होतं. दुपारला आम्ही मग बाहेर निघून गेलो.